इसवी येथील निरूपणाच्या आजच्या द्वितीय सत्रामध्ये आपण उत्तरार्ध 610 क्रमांकाच्या लीळेचा जो प्रथम भाग आहे तो पहिल्या सत्रामध्ये श्रवण केलेला आहे। उत्तरार्ध 610 क्रमांकाची लीळा आपण श्रवण करत आहोत। यामध्ये स्वामींनी पोळल्या सुन्यापरी असावे असं दृष्टांत जो आहे पोळल्या सुन्याचा तो आपल्याला निरूपण केलेला आहे आणि पुढे देखील असन्निधान धर्मामध्ये कशा प्रकारे वर्तन करायचं आहे, कशा प्रकारे आचरण करायचं आहे हे आम्हाला स्वामींनी निरूपण केलेलं आहे। पुढे जे असन्निधान धर्म आपण राहणार आहोत, ज्यामध्ये सन्निधान धर्मामध्ये प्रत्यक्ष अवताराचं सन्निधान आहे आणि परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला निरूपण करणार आहेत, सांगणार आहेत, शिक्षा पण करणार आहेत इत्यादी सर्व मार्गदर्शन करण्यासाठी सन्निधानामध्ये श्री चक्रधर स्वामी स्वतः आहेत। परंतु आता जर का असन्निधान धर्मामध्ये जायचं आहे त्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वर अवतार आपल्या समोर नसणार आहे। वचनरूप परमेश्वराचं जे काही सन्निधान आहे ते सन्निधान आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे आणि म्हणून स्वामींनी सूत्रपाठामध्ये सांगितलं, हे वचन हा वचनार्थ वचन जाओ ने दीजे, म्हणजे वचन जे आहे, जे आम्हाला सूत्र जे आहे, जे आम्हाला परमेश्वराच्या सूत्राशी बांधून ठेवणार आहेत। वचन म्हणजे परमेश्वराला दिलेल्या वचनाशी आपण बांधील राहणार आहोत। जर का देवाने निरूपिलेलं वचन, देवाने निरूपिलेलं सूत्र जर का आपण नुसतं आठवणीत जरी ठेवलं, नुसतं पाठांतर जरी केलं तरी परमेश्वराशी एक जो धागा आहे तो धाग्याशी आपण जोडल्या जाणार आहोत। स्वामी म्हणतात, बाई येथीची दसीच धरली पुरे। दशी म्हणजे काय आहे? एक टोक आहे। त्याला न्याय देतात की एक मोठा जर का कपडा आहे आणि तो कपडा जर का नदीमध्ये वाहून चाललेला आहे तर त्या कपड्याचं एक टोक जरी तुम्ही पकडलं तरी देखील तो अख्खाच्या अख्खा कपडा जो आहे तो वाहून जाण्यापासून वाचणार आहे। तशा पद्धतीने त्या कपड्याचं एक टोक जरी पकडलं तरी त्या कपड्याचे किती टोक आहेत? 3 टोक आहेत। समजा तो कपडा आयताकृती असो नाही तर चौकोनी असो, त्याचे 4 टोक आहेत। पैकी एक टोक जरी पकडलं तरी 3 टोक पकडण्याची काही आवश्यकता नाही। अख्खाच्या अख्खा वस्त्र जे आहे ते तुमच्या ताब्यामध्ये राहतं। तशा पद्धतीने आमचे स्वामी सांगतात की येथीची दसीच धरली पुरे, म्हणजे परमेश्वराच्या वचनाचं, परमेश्वराच्या आज्ञेचं एक वस्त्र आहे आणि त्या वस्त्राचं एक टोक जरी धरलं, आता आपण न्यायामध्ये वाहून जाणारा जे काही कपडा आहे त्याचा न्याय बघितलेला आहे आणि त्या कपड्याचं एक टोक धरलं तर तो कपडा वाहून जात नाही। दृष्टांत जो आहे त्याचा सिद्धांत वेगळा आहे की जर का आपण वाहून चाललेलो आहोत आणि परमेश्वराची एक दशी जरी धरली आपण तरी सुद्धा आपण वाचणार आहोत। डोमेग्राम या ठिकाणी भट आणि नाथोबासांना स्वामी सांगतात, या वाहणाऱ्या पाण्यामध्ये उडी मारून पोहत तुम्ही पलीकडच्या काठाला जाल का? आता हे कठीण आहे थोडस वाहणाऱ्या पाण्यामध्ये पोहत जायचं, परंतु ते म्हणाले जी जी
आणि सांगितलं की पलीकडच्या काठाला जायचं आणि तिकडून परत यायचं इकडे. आणि वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात पोहणं म्हणजे खूपच ताकद त्याला लागेल, खूप दम त्याच्यामध्ये लागेल, की थकवा पण खूप येऊ शकतो, हातापायाला गोळी येऊ शकतात. परंतु भट नाथोबासांनी कुठलाच विचार केला नाही. स्वामींनी सांगितलं म्हणजे आज्ञा दिली आणि आज्ञेचं पालन हे देखील काय आहे, एक दशी धरल्यासारखंच आहे. परमेश्वराच्या आज्ञेचं पालन हीच मुळात दशी आहे बरं का. आपण म्हटलो हे वचन ते वचन ते वचन, येथीची दशी या पदामध्ये एकच दशी आपल्याला धरायची आहे आणि ती दशी आहे आज्ञा पालनाची. आज्ञा पालनाची दशी जेव्हा आपण धरतो तेव्हा आमच्या स्वामींनी आज्ञा केलेले सगळे वचन त्याच्यामध्ये येतात. सगळे वचन त्या आज्ञेमध्ये समाविष्टच आहेत. जेवढ्या काही वचन आहेत त्या आज्ञाच आहेत देवाच्या, आणि जेवढ्या काही आज्ञा आहेत तेवढी सगळीच्या सगळी वचनच आमच्यासाठी आहेत ती. आणि म्हणून एक आज्ञा जरी तुम्ही पालन करत असाल तर त्या आज्ञेमध्ये किंवा आज्ञा पालनाचा जो काही भाव आहे, जसं आचार्य भटोबास आणि नाथोबासांमध्ये आम्हाला हा प्रकार जास्त प्रमाणामध्ये दिसतो की स्वामींच्या आज्ञेचं पालन जे आहेत ते सहजपणे त्या आज्ञेला लगेच हो म्हणतात, कुठलाही विचार करत नाहीत. ते देवाने सांगितलं म्हणजे ते करायचं. मग त्याच्यात आपला लाभ आहे का नुकसान आहे, आपण जगू की वाचू, किंवा काही देह आपला जीव जाईल आपला वगैरे, कुठलाच विचार केला जात नाही. असा जर का भाव आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तरच आपण आज्ञा पालन करू शकतो बरं का. आज्ञा पालनासाठी एवढं समर्पण असावं लागतं. आपण जर का सेवेसाठी म्हणून आलो तर मग जी सेवा मिळेल ती सेवा करायची आहे. जी सेवा सांगितल्या जाईल त्या सेवेला होकार द्यायचा. जी सेवा उपस्थित राहील त्याला सामोरे जायचं. मला हे जमणार नाही, मला तेच जमते, मला हे वाढायला जमणार नाही, मला ते वाढायला जमेल, असं नाही चालत. आम्ही मार्गामध्ये होतो संवत्सरला, तेव्हा असं असायचं की आम्हाला काही सेवा सांगितली तर कधी कधी आम्हाला ती सेवा म्हणजे येत नसायची, की बाबा हे असं खणून काढायचे अशा पद्धतीने जमेल का. मग आता हो म्हटलं तर खणावं लागेल आणि नाही म्हटलं तर दुसरं कोणीतरी करेल. मग आम्ही म्हणायचो आम्हाला हे नाही येत. मग आमचे विद्यागुरुजी मामाजी म्हणायचे नाही येत मग शिकून घे. म्हणजे तुम्ही हो म्हटले तरी तुम्हालाच करायचं आहे आणि नाही म्हटले तरी तुम्हाला शिकवायचं आहे. ते नाही येत तर मग शिकून घे. मग अशा पद्धतीने आमच्या लक्षात यायला लागलं की आपण सेवेपासनं कधी कधी काय होतं बाजूला, आपल्याला असं वाटलं कठीण सेवा आहे तर वाटतं की उगाच आपण करायला जायचं एक व्हायचं वेगळं, त्याच्यापेक्षा आपण न केलेलं चांगलं. किंवा कधी कधी त्याविषयीचा आत्मविश्वास नसायचा की आपल्याला जमणारच नाही बरं का, मग काही चुकलं वगैरे तर म्हणून मागे हटायचं. किंवा कधी कधी खरोखरच आळस असायचा, ते करण्याविषयी नको बाबा हे खूपच कठीण आहे म्हणून मागे हटायचं. असं मागे हटण्याचे 2-4 कारण असायचे. परंतु मग जेव्हा आम्हाला हे आहे की नाही शिकून घ्या आणि मग ती सेवा आम्ही करायचो आणि केल्यानंतर ती सेवा यायला लागायची. मग कळायचं इतके दिवस खरोखर आपल्याला हे असं ही सेवा करायला जमत नव्हतं, हे काम करायला आपल्याला जमत नव्हतं, येतच नव्हतं. पण आज काय झालं, आज ते सेवा करायला, ते कार्य करायला आपण शिकलो. म्हणजे एक ज्ञान आपल्याकडे नव्याने जमा झालं. अशा प्रत्येक याच्यामध्ये मग नंतरच्या काळात असं होतं की जी सेवा येईल ती सेवा करायची. आम्ही काही लोक असे होतो आमच्या काळामध्ये की आम्ही एक पर्टिक्युलर एक व्यापार सेवा घेतलेली नव्हती. रोज तिथे जाऊन थांबायचं गुरुजींच्या पुढे आणि ते म्हणतील आज हे करायचं तर ते, आज हे करायचं तर ते. म्हणजे जी सेवा येईल ती करायची. म्हणजे काय होणार की तुम्हाला प्रत्येक सेवा करण्याचा एक सराव त्याच्यामध्ये होतो.
प्रत्येक सेवा करण्याचं अंग जे आहे ते तुम्हाला प्राप्त होतं आणि प्रत्येक सेवा उपलब्ध झाल्यानंतर त्याला होकारच द्यायचा, ही एक वृत्ती तयार होते. मग तुमच्यामध्ये जो एक आत्मविश्वास तयार होतो, मग तुम्हाला भविष्यामध्ये कुठलंही एखादं संकट जरी आलं, एखादी कठीण सेवा जरी आली, तरी तुम्ही त्या सेवेला नाही म्हणू शकत नाही. भट नाथोबासांनी नाही म्हटलं नाही कधीच, होच म्हटलेलं आहे. आणि मग पोहत गेले आणि परत पोहत येत असताना आचार्य भट्टोबास जे आहेत ते तर या काठाला येऊन गेले, म्हणजे त्या काठाला जाऊन मधूनच स्वामींनी बोलवलेलं आहे. आणि मधूनच ते आले तेव्हा भट्टोबास पोचले, परंतु नाथोबासांचा जो दम आहे तो तुटला आणि ते त्यांचं पोहणं जे आहे ते पोहण्याचा जो काही प्रक्रिया आहे ती कमी कमी व्हायला लागली. हातपाय त्यांचे कमी चालायला लागले आणि हळूहळू ते व्हायला लागले. ज्या भागाला पाणी वाहतय, उतार आहे, त्या भागाला ते वाहत वाहत जायला लागले. बाईसांचं लक्ष आहे आणि बाईसांच्या लक्षात आलं की नाथोबास व्हायला लागले बरं का. ते समोर आले पाहिजे तर ते खाली खाली चाललेले आहेत. आणि त्यावेळी बाईसांनी स्वामींना सांगितले का, म्हणजे देविका दास मंडळी वाहुलाजी, म्हणजे देवाचा दास सेवक नाथोबास मंडळी ते वाहून चाललेले आहेत बरं का, असं देवाला बाईचं ओरडून ओरडून सांगत आहेत. आणि त्यावेळेला स्वामी सुद्धा त्यांना इकडून, स्वामी काठाला उभे आहेत, स्वामी तिथूनच सांगतात येथचिमा येथचिमा, म्हणजे पाय टेका पाय टेका. पाय टेकण्याची आज्ञा दिलेली आहे. खूप वेळा आपण गाडी चालवतो आणि मग त्यांना सांगितलं ब्रेक मारा, त्यांना ब्रेक नाही मारता येत. ते काय करतात, अजून गाडीचा वेग वाढवून टाकतात. म्हणजे सांगितलं एक आणि करायचं एक. कधी कधी असं असतं ना, सेवा आपण एक सांगतो आणि ते दुसरंच काहीतरी करून टाकतात त्याचं. असं होता कामा नये. जी आज्ञा दिलेली आहे त्याच आज्ञेचं प्रतिपालन केल्या गेलं पाहिजे. जी सेवा सांगितलेली आहे तीच केली पाहिजे. नाही तर ते लहान मुलं कब्बशी उचलतात, त्यांना आपण सांगतो एकाच्या 2 कब्बशा करू नको बरं का. त्याला वाटतं की एका कब्बशीचे अजून एक कब्बशी तयार होईल की काय, परंतु ते मुळात काय असतं, त्यांनी जर का ते पाडलं, ती कब्बशी जर का खाली पाडली तर काय होईल, 2 तुकडे होऊ शकतात त्याचे. लहान मुलांनी हे केलं तर ठीक आहे, परंतु मोठ्यांनी असे एकाचे 2 भाग केले तर, म्हणजे करायची एक सेवा आणि दुसरंच काहीतरी करून ठेवलं तर तसं चालणार नाही. त्यावेळेला तुम्हाला काय आज्ञा दिली जाते आहे आणि ते कशा प्रकारे आपल्याला ते पार पाडायचे आहे हे तुम्हाला ती सेवा समजून घ्यावी लागेल. सेवेने योग्यता होते, अधिकार होतो, परमेश्वर प्रसन्न होतात, परंतु सेवा करणं काही सोपं नाही आहे. बरं, सेवेमध्ये असं पण आहे की तुम्हाला द्रव्य द्यायची आवश्यकता नाही. आता तुम्ही निरूपणाला आले, तुम्हाला सहज सांगितले ही अमकी अमकी सेवा करा, बरं लगेच तुम्ही ती सेवा केली. परंतु इतकी सोपी सेवा आहे, म्हणजे त्यात तुम्हाला तुमचं द्रव्य द्यायचं नाहीये किंवा कुठली वस्तू आणायची नाही, काहीच करायचं नाहीये. फक्त सांगितले झाडून काढा. आपण लगेच झाडू घेऊन झाडायला लागलो आणि मग तिकडे जेवण तयार होतं, त्या जेवणावर सगळी धूळ चाललेली आहे. म्हणजे सेवा सोपी एकदम, परंतु ती सेवा करताना तुम्हाला ती कुशलता असली पाहिजे की थोडं थोडं जर का पाणी शिंपलं त्याच्यावर, हवेचा ओघ कुठल्या बाजूला आहे त्या भागात जर का हवा गेली आणि धूळ उडाली तर काय हरकत आहे की नाही आहे बघावं लागेल. ती तिकडच्या तिकडे उडत असेल तर हरकत नाही, पण ती मंदिराकडे उडत असेल, जेवणाकडे उडत असेल, साधू संतांवरती धूळ उडत असेल तर त्या वेळेला आपल्याला काहीतरी डोकं लावावं लागेल. म्हणजे सेवा ही सरळ सरळच असते, पण त्याच्यामध्ये जर का काही अशा गोष्टी उद्भवत असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, तिथे तुमची कुशलता जी आहे ती उपयोगी लावावी लागेल. की तिथे थोडं थोडं पाणी शिंपलं तर काय होईल, ती जी धूळ आहे ती धूळ उडणार नाही. आणि म्हणून इथे ती कार्यकुशलता असणं आवश्यक आहे. नाथोबासांना स्वामींनी सांगितलं की येथचिमा. येथचिमा म्हणजे आता ते इशाऱ्याने सांगून राहिलेले आहेत. आपल्याला खूप वेळा शब्दात सांगितलेलं पण कळत नाही, तर इशाऱ्याने सांगितलेलं कधी कळेल,
म्हणजे इशारा. आता जसं ते सांगतात की मार्गामध्ये जर का जसं आहे की कोणी साधू साधू आले अधिकाऱ्यांना भेटायला, की काय केलं जातं, पोफळ देऊन म्हणजे सुपारी देऊन किंवा नारळ देऊन भेटलं जातं. दोन अधिकाऱ्यांना भेटतात तर नारळ वगैरे देऊन ते भेटलं जातं. मग एकदा ते कुणी अधिकाऱ्यांना आले आणि बाबांनी शिष्यांना असा असा इशारा केला, घेऊन या. त्यांना वाटलं हे काय सांगत असतील बरं. त्यांनी काय सांगितलं, नारळ घेऊन या. ते काय करून आले, तांब्याच घेऊन आले. म्हणजे तो इशारा जो आहे प्रत्येक वेळी तुम्हाला शब्दांमध्ये सांगितल्या जाणार नाही, काही गोष्टीमध्ये इशाऱ्यामध्ये सांगितल्या जातील. ती सेवा जी आहे ती सांकेतिक शब्दांमध्ये ती सेवा सांगितल्या जाईल, तेव्हा तुम्हाला ती सेवा काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि नाथोबासांना स्वामींनी एवढ्या लांब आहेत, मुळात तर नाथोबास वाहत आहेत, त्याच्यामुळे थोडीशी भीती सुद्धा त्यांच्यामध्ये आली असावी, किंवा त्यावेळी काही सुचेल नाही सुचेल. आणि त्या वाहत जाण्याच्या प्रक्रियेमध्ये परत स्वामींकडे पण बघायचं आहे, स्वामी काय सांगतात, इशारा करतात, तोही लक्षात घ्यायचा आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की स्वामी सांगतात काय आहे. स्वामींचे शब्द पोचतील नाही पोचतील, परंतु स्वामी म्हणतात, मंडळी का येथचिमा येथचिमा, पाय टेका, इथेच पाय टेका, असं म्हटल्याने नाथोबासांनी पाय टेकले तर गुडघ्या एवढंच पाणी होतं. म्हणजे त्या ठिकाणी स्वामींनी त्यांना वाचवलेलं आहे. का वाचवलं? कारण की स्वामींसाठीच ते व्हायला तयार झालेले होते. त्याच्यात पोहणं एवढं काही सोपं नाही. वाहत्या पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यासोबत पोहायचं असेल तर सोपं आहे, पण वाहत्या पाण्याला तोडून पलीकडे जायचं असेल तर मग ते सोपं नाही. आणि ती वाहून जाण्याचीच क्रिया आहे. आणि त्याला सुद्धा नाथोबास तयार झाले, भटोबास तयार झाले. म्हणजे हे जे वाहून चाललेले त्याला आपण कारणीभूत आहोत. कारणीभूत म्हणजे परमेश्वरासाठी वाहून जाण्यासाठी ते तयार झालेले आहेत. आणि परमेश्वरालाच आता त्यांना वाचवायचं आहे. आपण इतर गोष्टींसाठी जर का वाहून जात असू तर देव वाचवतील का नाही वाचवतील माहिती नाही, पण आपण देवासाठीच कष्ट घेतो आहोत आणि देवासाठीच आपण वाहून जाणार आहोत, तर त्यावेळेला परमेश्वराशिवाय दुसरं तिसरं कुणीच आपल्याला वाचवू शकणार नाही. आणि म्हणून जी सेवा आहे, जी आज्ञा आहे, ती आज्ञेचं प्रतिपालन त्यावेळेला तशाच पद्धतीने जर का झालं तर मात्र त्या ठिकाणी बरोबर ते ज्या काही गोष्टी ज्या घडायच्या त्याच गोष्टी बरोबर घडणार आहेत. आणि सेवा सांगितली एक, आज्ञा सांगितली एक, आणि आपण केली दुसरंच कार्य, तर त्याच्यातनं फलद्रुपता जी आहे ती चुकीचीच होणार आहे. परमेश्वराची खंती देखील त्यामध्ये येऊ शकते. आमच्या स्वामींनी भटोबासांना सांगितलं की जा बघून या बरं कसला गोंधळ चालू आहे बाहेर. रेमनायकाच्या आवाराच्या तिकडे काही दरोडेखोर आलेले आणि त्यांनी तो दरोडा टाकलेला होता आणि तो गोंधळ सुरू होता सगळा. आतमधनं काही सैनिक ते रेमनायकांचे होते आणि बाहेरून दरोडेखोर होते. आणि त्यावेळी तो गोंधळ सुरू होता. शस्त्र चालवले जात होते, बाण चालवल्या जात होते. आणि स्वामींनी विचारलं, त्यांना सांगितलं भटोबासांना, बघा बरं छतावर जाऊन काय गोंधळ आहे. आणि भटोबास गेले आणि बघितलं की असं असं चालू आहे. आणि त्यावेळेला भटोबास म्हणतात, बळी रे बळी म्हणून आवाज दिला. भटोबासांना मागील काही गोष्टी आठवल्या आणि त्यांनी तिथे जोराने आवाज दिलेला आहे. आणि स्वामींनी काय सांगितलं होतं, फक्त बघून या, काही बोलायचं नाही, काही नाही. आणि त्या वेळेला मग फक्त बघूनच यायचं असतं. काही वेळेला बोलण्याची आज्ञा दिलेली असते तेव्हा योग्य ते बोलूनच यायचं असतं. म्हणजे ज्याला ती आज्ञा ती व्यवस्थित लक्षात आली पाहिजे. आचार्य भटोबासांनी अनावधानाने बळी रे बळी असं म्हटलं आणि त्यांच्यामध्ये एक शब्दवेदिया बाण चालवणारा व्यक्ती होता. जिथून आवाज आलेला आहे त्या दिशेला बरोबर आणि त्याच ठिकाणी तो बाण लागणार. अशी कला असलेला, ज्याला शब्दवेदिया म्हणतात, जिथून शब्द आला तिथं तो वेधल्या जातो आणि बरोबर तिकडे शस्त्र सोडतो
आणि तिथेच तो शस्त्र लागणार. ज्या व्यक्तीने आवाज दिलेला आहे त्या व्यक्तीच्या बरोबर इथे गळ्याशी किंवा तोंडाशी तो बाण लागणार आहे. आणि भटोबासांच्या दिशेने, मग आता त्याला दिसत नाहीये की आवाज कुठून येतोय, परंतु ज्या ठिकाणी तो वेधलेला आहे, म्हणजे कोण बोलतं हे दिसत नाहीये, पण आवाज कुठून येत याचा वेध त्यांनी घेतला. त्या दिशेला बाण सोडला आणि भटोबासांच्या कानाजवळून बाण गेला. खरं तर तो शब्दवेधी हा व्यक्ती आहे. तो बाण तोंडात लागला पाहिजे होता भटोबासांच्या, पण तो कानाजवळून गेला. आणि मग भटोबास खाली आले आणि मग स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं की आम्ही फक्त तुम्हाला पाहण्यासाठी पाठवलेलं होतं, तुम्हाला हे बोलायची काय आवश्यकता होती का? तयांत एक शब्दवेदिया बाण सोडणारा होता, ते तुम्हाला आम्ही येथूनही पाठविले म्हणून वाचले. जर का दुसरं कोणी असतं तर त्याला तो बाण लागला असता, आणि इकडे तिकडे बाण लागला तर कदाचित माणूस वाचेल, पण गळ्याला वगैरे इकडे जर का या मानेच्या पासून वर जर का असं काही झालं तर माणूस वाचण्याची शक्यता नसते. म्हणजे कधी कधी आज्ञा पालन जे आहे ते तेवढ्याच प्रमाणात जर का व्यवस्थित केलं तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. परंतु जर का एखाद्या वेळेस त्यामध्ये थोडी जरी गफलत झाली तर ते आपल्या जीविताला देखील त्याच्यामध्ये हानी होऊ शकते. आणि म्हणून सर्व कार्य करत असताना ईश्वर आज्ञेचा आठव जो आहे, आपला विषय सुरू आहे वचनरूपी परमेश्वर जे आहेत, ते वचनरूपी परमेश्वराने सांगितलेल्या प्रत्येक आज्ञा असतील, वचन असतील, हे आम्हाला आत्ता देखील तेवढेच महत्वाचे आहेत. जे 800 वर्ष आधी स्वामींनी ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, जे वचन सांगितलेले आहेत, जे विधी सांगितलेला आहे, जो निषेध सांगितलेला आहे, तो आज देखील आमच्यासाठी तशाच्या तसाच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे. काहींनी म्हटलं की बाबा आता नवीन काळ आलेला आहे, विज्ञान युग आलेला आहे, 800 वर्ष उलटून गेलेली आहेत, म्हणून स्वामींची काही वचनं जी आहेत ती अशाला अशी असली पाहिजेत नवीन काळानुसार. असं असतं का? आपण आता नवीन युगात आलो आणि आपलं आडनाव जर का काहीतरी जुन्या युगातलं आहे ना, आपलं आडनाव परंपरेने चालत आलेला आहे. आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांचे खापर पंजोबा, म्हणजे असं ते चालत आलेलं आहे. मग आता ते नाव जर का काहीतरी वेगळं असेल तर मग आता आपण ते नाव बदलतो का? की आधुनिक आता काहीतरी आडनाव आम्हाला आधुनिक पाहिजे. नावं आपण बदलत असतो पण आडनाव मात्र कधी बदलत नाही. तशा पद्धतीने परमेश्वराची, आमच्या स्वामींची वचनं जी आहेत ती 800 वर्षापासून तर ती चालत आलेली आहेत, परंतु त्यांना त्या कुठल्याही युगामध्ये जरी ती वचनं ठेवली, कुठल्याही काळामध्ये ती वचनं ठेवली, कुठल्याही सृष्टीमध्ये ती वचनं ठेवली तरी ते तिथे उपयोगी येणार आहे. बघा, आधीच्या 800 वर्ष आधी तहान लागलं तर काय प्यायचे? पाणी प्यायचे. आणि आता काय पितात? आताही पाण्यानेच तहान मागते. आता काही नवीन निघालं का काही की आता पाणी बंद झालेलं, आता हे पिल्या जातं असं काही? खाण्याचे पदार्थ आपण बदललेले आहेत, पण आजही ते नको ते पदार्थ खाल्ल्यानंतर तब्येत बिघडली की डॉक्टर सांगतात साधं मऊ खिचडी खा बरं का, किंवा डाळ भात खा. म्हणजे परत आपल्याला मूळ आहारावर यावं लागतं. म्हणजे तो जो मूळ आहार आहे तो आपला बदललेला नाही, तो आपण जबरदस्ती बदलण्याचा प्रयत्न करतो, तो भाग वेगळा. तसं परमेश्वराची कुठलीही वचनं, त्याचा काना मात्रा वेलांटी देखील बदलण्याची काहीच आवश्यकता आजपर्यंत पडली नाही. इथून पुढे अनंत सृष्टी जरी ही वचनं जसं तसं, हा सूत्रपाठ आहे, अनंत सृष्टी चालू शकतो पुढे, इतकं पूर्णत्व आमच्या स्वामींनी निरूपण करताना त्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे ती म्हणजे कालत्रयी नाश नाही, ते नित्य असं म्हटलेलं आहे. नित्याची व्याख्या केली. जे काळत्रय म्हणजे भूत भविष्य वर्तमान, त्याला कुठल्याही प्रकारचा बाधा येणार नाही, ते नासणार नाही, त्याला नित्य असं म्हटलेलं आहे. आमच्या स्वामींचं जे वचनं आहेत, जी आज्ञा आहे, जी दशी आहे, ती कायमस्वरूपी नित्यच असणार आहे. कुठल्याही युगामध्ये जरी स्वामी भेटले, कुठल्याही सृष्टीमध्ये जरी स्वामी भेटले तरी अनुसरल्याचा देव हेच वचन असणार आहे.
त्यावेळेला अनुसरणाची संज्ञा बदलल्याच जाईल, असं बदलल्या वगैरे जाईल असं नाही. इथे अनुसरण आणि आचरेत्याचा धर्म हे कधीच बदलणार नाही. आचरण करेल त्याचाच धर्म आहे आणि अनुसरण घेईल त्याचाच देव आहे, हे निश्चित तेचच्या तेच राहणार आहे. आणि म्हणून इथे जी दृष्टांतामध्ये आपण बघितलं की वाहून जाणारं वस्त्र आपण धरतो आहोत, परंतु सिद्धांतामध्ये आपण वाहून जात असू तर तेव्हा काय करावं लागेल, परमेश्वराची एक दशी पकडावी लागेल. आता उलट घेऊया, आपण जर का पाण्यात वाहून चाललेलो आहे आणि एका मोठ्या कपड्याचं एक टोक जरी आपल्याला भेटलं तर काय होऊ शकतं, आपण व्हायचं थांबू. आपण म्हणजे एक जरी ते म्हणतात बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, म्हणजे त्याला जे आधाराला मिळेल त्यावेळेला त्याला वाटतं हे आधारच आहे. मग आम्ही संवत्सरला असताना मोठे कपडे असायचे, मोठमोठ्या सतरंजा वगैरे, नदीला पाणी आलं, एक पाणी वाहून गेलं की मग आम्ही पूर्ण मार्ग जायचा आणि ते सगळे त्या सतरंजा मोठ्या मोठ्या त्या धुवायच्या वगैरे. कधी आम्हाला ते नदीत उतरायची काही परमिशन नव्हती आणि आम्हाला हाऊस किंवा नदीमध्ये उतरायचं, परंतु कुठे खोल भाग लागत असेल तर खाली वाळू लागायची, पण ती वाळू पायाखालनं सरकून जायची, असं बुडायला सारखं व्हायचं. मग त्यावेळी कळायचं नाही आपल्याला थोडस वर यावं लागेल, हे खूप खोल चाललो आपण. मग त्यावेळेला जी वाळू मिळते त्या वाळूवर पाय आपण जास्त दाबला की ती वाळू पायाखालनं निघून जायची. म्हणजे बुडायला लागतोय की काय आपण, त्यावेळेस जे आधार मिळेल तो आधार आपण घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि अशा वेळेला एखादा माणूस वाचवायला आलो त्याला गच्च आपण पकडून ठेवतो की त्यालाही पोहता येत नाही, तो आपल्याला वाचवायला आला तर त्याला आपण बुडवायला जातो. म्हणजे इत्यादी प्रकारे जे आधार मिळेल त्यावेळेला त्याचा आधार आपण घेत असतो. परंतु ज्याचा आधार आपण घेतो आहोत तो आधार आहे की नाही हे आधी माहिती पडलं पाहिजे, का तेही आपल्याला बुडवणारच आहे सांगता येत नाही. आमच्या स्वामींनी शांताबाईसांना एक 2 ओळीचा दृष्टांत सांगितला. त्यांना जे दुःख होत होतं, एवढं प्रपंचामध्ये त्यांना एवढं दुःख प्राप्त झालेलं आहे आणि ते सगळं दुःख स्वामींच्या समोर व्यक्त होत आहेत तेव्हा स्वामी म्हणतात, बाई दुःख न करा, दुःख केल्यामुळे काय बाई पाप लागेल आणि पापामुळे नरक होतील. अनावश्यक नाशिवंत गोष्टींसाठी दुःख करू नका. आणि स्वामींनी दृष्टांत दिला की सोन्याची फळी, एखादा व्यक्ती जर का श्रीमंत आहे तो म्हणेल मी लाकडाची फळी घेऊन का जाऊ पाण्यामध्ये, मी श्रीमंत माणूस आहे, मी सोन्याचीच फळी घेऊन जाईल. स्वामी म्हणतात एखाद्या व्यक्तीने सोन्याची फळी घेऊन जर का तो पाण्यात उतरला तर ती सोन्याची फळी त्याला तारेल की बुडवेल, बुडवणारच आहे. तिथे तुम्ही कोणी का असेना तिथे तुम्हाला काय करावं लागेल, लाकडाचीच फळी जी आहे ती त्या बुडणाऱ्या व्यक्तीला तारू शकते. तशा पद्धतीने ज्या वस्तूचा आपण आधार घेतो आहोत, ज्या वस्तूचा किंवा ज्या व्यक्तीचा आपण आधार घेत आहोत तो आपल्याला बुडवणार आहे की तारणार आहे हे आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे, तरच त्याचा आपण आधार घेऊ शकतो. तशा पद्धतीने परमेश्वराचे जे काही आज्ञा आहे, परमेश्वराची जी काही वचनं आहेत ती आम्हाला कधीही बुडवणार नाहीत. ती उलट आम्ही बुडण्याच्या आधीच आम्हाला ते तारणार आहेत. बुडण्याच्या आधीच त्या वचनांचं जर का अनुपालन आधीच आपल्याकडे असेल तर आपल्याला बुडण्याची वेळच येत नाही. आणि याही व्यतिरिक्त आपण जर का बुडत असू आणि त्या वेळेला जर का त्या वचनाचा आठव झाला आणि त्या वचनाचं अनुपालन आपण जर का केलं तर तिथूनच आपण तरायला लागतो. आमच्या सादाईसा बुडतायत आणि त्याच वेळेला आमच्या स्वामींच्या नामाचं उच्चारण त्यांनी केलेलं आहे. स्वामींचं एक वचन, नामस्मरण कीजे नामी अभिमान आते, हे जे काही वचन आहे की नामस्मरण करा, उगाचच करा का ना, तिथे नामी अभिमान आती, नुसतं नाम घेतलं की साह्य सुरू होतं. आपण म्हणतो ना माझं नाव सांगा तिथे, आणि आपल्याला कोणीच ओळखत नसतं तिथे, पण आपण म्हणतो माझं नाव सांगा. गावात आले की माझं नाव विचारा, कोणी घरी आणून सोडेल, पण ते म्हणतात कोण काय, आम्हाला तर नाही माहिती कोण या नावाचं आहे वगैरे.
म्हणजे कधी कधी आपल्याला कोणीच ओळखत नसतं, पण आपल्याला असं वाटतं की आपलं नाव आहे बरं का. आपलं नाव असं पाहिजे की ते नाव घेतलं की काम झालं पाहिजे, असं आपलं नाव नाही. उलट आपलं नाव घेतल्याने कधी काम बिघडू पण शकतं बरं का. मग इथे परमेश्वराचं नाम असं आहे. आता आपल्याला काही महत्वाची कामं करायची असतील तर आपण याचं नाव त्याचं नाव त्याचं नाव, याचा अर्ज त्याचा अर्ज, अशा पद्धतीने आपण हे करत असतो. परंतु देवाचं नाम अशा प्रकारचं आहे, त्याला कुठल्या प्रकारचा सही शिक्का लागत नाही. आपण नाम घेतोय तर सहाय्य होण्याला कुठला अर्ज आणि त्याला सही शिक्का देवाचा लागत नाही. नामामध्येच असा अभिमान आहे की ते नाम घ्यायला लागलो आपण की लगेच सहाय्य तुम्हाला इकडे सुरू होतं. आणि मुळातच तुम्ही नामस्मरण करणारे असाल तर संकटच येत नाही. आणि संकट आलं तर ते तिकडच्या तिकडेच निस्तरून जातं. आणि आलं जरी संकट तरी त्या संकटामध्ये उभं राहण्याची सक्षमता तुमच्यामध्ये असते. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वराच्या नामाचं चिंतन इतकं महत्वपूर्ण आहे. आणि एक नामाचं स्मरण करणं ही एक प्रकारची दशी धरण्यासारखंच आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात, एतीची दशीच धरली पुरे. आपण थोडासा दृष्टांतही बदलून घेतलेला आहे की मगाशी कपडा वाहून चाललेला होता, आपण तो दशी धरलेली आहे. आणि आता आपण दृष्टांत बदलला की आपण वाहून चाललेलो आहे, आता आपण दशी धरतोय. जे स्थिर कपडा आहे, जो वाहून जाणारा नाही आहे आणि वाहून जाताना आपल्याला वाचवणारा आहे, म्हणजे आपण वाहून जाताना आपल्याला वाचवणारा असा तो कपडा आहे, त्याची आपण दशी धरली पाहिजे. अर्थात पहिल्या दृष्टांतामध्ये कपडा वाहून चाललेला आहे म्हणजे काय, कपडा वाहून नाही चाललेला आहे, कपडा पुढे चाललेला आहे. आणि तुम्हाला त्याच वेळेला ते वस्त्र जर का अपेक्षित असेल, पाहिजे असेल, तर तुम्हाला तिथेच त्या वस्त्राची दशी धरावी लागेल. आणि मग ते वस्त्र तुम्हाला स्वतःच्या ताब्यात घ्यायचं आहे, ते परिधान करायचं आहे. ते वस्त्र काय करतं, तुमचं रक्षण करत असतं. थंडीमध्ये आपण जाड कपडे घालतो की नाही, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, आपलं रक्षण होतं. पावसाळ्यामध्ये आपण असे काही रेनकोट वगैरे घालतो की त्याच्या पावसामुळे आपलं रक्षण त्याच्यामध्ये होत असतं. तशा पद्धतीने परमेश्वर आज्ञेचं जे वस्त्र आहे, म्हणजे सूत्र आहेत, सगळी आज्ञा आहे, त्या आज्ञेला काय करावं लागेल, आपल्याला आपल्यामध्ये उतरवावं लागेल. ते आज्ञारूपी जे वस्त्र आहे ते वस्त्र परिधान करावं लागेल, उपयोगामध्ये न्यावं लागेल. आणि मग ते वस्त्र आपलं रक्षण करणार आहे. जसं आपण टोपी घालतो, डोक्याला ऊन लागत नाही, म्हणजे हे काय आहे, ते वस्त्र आपलं रक्षण करत आहे. या रक्षणार्थ जर का तुम्ही त्या वस्त्राची दशी आताच नाही धरली, ते वस्त्र पुढे निघून जाईल. म्हणजे पुढच्या कोणीतरी व्यक्ती आहे त्याला ते प्राप्त होणार आहे आणि तुमच्या हातून ते निघून जाईल. गेलेलं वस्त्र परत भेटणार का आपल्याला, नाही भेटणार. आपल्याला असं वाटेल की तेव्हाच जर का आपण ते वस्त्र उपयोगामध्ये नेलं असते, दशी धरली असते, तर पूर्ण वस्त्र आपल्याला मिळालं असतं. कधी कधी होतं आपल्याला तसं की ही सेवा आपण नाही म्हणालो, जर का ती आपण केली असती तर काय झालं असतं, बरं झालं असतं, ती सेवा घडून गेली असती. एकदम आपण नाही म्हणून गेलो म्हणजे त्यात आपलं नुकसान झालेलं आहे. अशा पद्धतीने हा न्याय आपण घेऊ शकतो. दुसऱ्या याच्यामध्ये आपण वाहून चाललेलो आहोत आणि त्या वेळेला ते वस्त्र जे आहे ते वस्त्र आधार म्हणून आपल्याला प्राप्त होत असतं. परमेश्वराचं प्रत्येक वचन जे आहे ते आपल्यासाठी आधार म्हणून आहे, ते आपलं रक्षण करणारं आहे. आणि त्या वेळेला आपण त्या वचनाचं पालन जे आहे, त्या वचनाचं आचरण जे आहे ते करायला जर का सुरुवात केली तर लगेच तिथे परमेश्वराचं साह्य जे आहे ते आपल्याला वर्तत असतं. आणि म्हणून स्वामी सांगतात, एतीची दशीच धरली पुरे. म्हणजे त्या वस्त्राचं एक टोक जरी तुमच्याकडे आलं, ते टोक सुद्धा तुम्हाला पूर्ण वस्त्र प्राप्त करून देणार हळूहळू. जसं स्वामींचे अनेक वचन आहेत, ते 1238 वचन आहेत, त्यामध्ये अस्थिपरी आचार आणि जे विधी आचरण्याची जी काही आहेत, आचार रूपी जी वचनं आहेत, त्या सकळ वचनांचं आचरण आपण एकदाच करू शकत नाही. आपण नित्यविधीमध्ये असू
तर निमित्त विधीचं वचन आपल्याला पाळल्या जाणार नाही, किंवा निमित्त विधीत गेलो तर कदाचित नित्यविधीची वचनं आपली राहून जातील, आचरण राहून जाईल. सगळंच आचरण आपण एकाच वेळेला नाही करू शकत, सगळेच वचन आपण एका वेळेला नाही पाळू शकत, प्रत्येकाचा अधिकार भेद आहे. तर मग त्या वेळेला काय की एक तरी वचन आपण पाळलं पाहिजे. सगळी वचनं जरी नाही पाळता आली तर एक वचन म्हणजे नामस्मरणाचं वचन आपल्याला पाळता आलं पाहिजे. एक वचन जरी तुम्ही पाळलं तर एक दशी धरल्यासारखी आहे. आणि एखाद्या वस्त्राचं एक टोक जरी पकडलं तरी अख्खं वस्त्रच आपल्याला प्राप्त झाल्यासारखंच आहे. फक्त त्याचा उपयोग घ्यायचा जो आहे तो क्रमाक्रमाने होणार आहे. तशा पद्धतीने आज जर का नामस्मरणाचं वचनाचं पालन तुम्ही जर का सुरू केलं तर त्या वचनाला आधारित अनेक वचनं आहेत, त्या वचनाशी संबंधित अनेक सहाय्य आहेत, ते सगळीच्या सगळी आम्हाला प्राप्त होणार आहेत. त्या वचनाशी संबंधित लीळा आहेत, त्या लीळेला अजून काही लीळा आहेत, त्या लीळेत अजून वचनं आहेत, त्या वचनाला अजून तुम्हाला आधारभूत इतर वचनं मिळतात, लीळा मिळतात. म्हणजे एक वचन धरलं की सगळेच वचनं जे आहेत त्यातनं आपल्याला मिळत राहतात. आणि म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे की देवाच्या एका आज्ञेचंच पालन करायचं आहे आणि इतर आज्ञा ज्या आहेत त्यांचंही पालन करण्याची वृत्ती, ते पालन करण्याचा जो काही विचार आहे, उल्लेख आहे, ती मानसिकता आहे, ती आपल्यामध्ये तयार करायची आहे. आणि स्वामींचं एक वचन म्हणजे आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. आपलं विषयाची सुरुवात झालेली होती की हे वचन, हा वचनार्थ वचन जाओ ने दीजे. आपण मानवाव साधक आहोत, मग आपण काय वाचलं पाहिजे? सूत्रपाठ वाचलं पाहिजे. आमचे स्वामी जेव्हा आम्हाला भेटतात किंवा आमच्या स्वामींचे जे काही अधिष्ठित अधिकरण आहेत ते आम्हाला भेटतात तेव्हा कुठल्या विषयावर चर्चा होते? ज्ञानावर चर्चा होते. मग ज्ञानाची चर्चा जी आहे ती कशावर आधारित असते? ती वचनावर आधारित असते. ती काय पारायणाच्या पुस्तकावर आधारित असते का? जे पारायण वाचल्या जातात पंथामध्ये त्यावर ती चर्चा आधारित आहे. तुम्ही कुठल्या तरी पारायणाच्या पुस्तकावर ज्ञान चर्चा केलेली आहे का? नाही. तुम्हाला ज्ञान चर्चा करायची असेल तर सूत्रपाठच आहे. आणि सूत्रपाठ या ग्रंथाची निर्मिती कशात नाही? लीळा चरित्रात आहे. म्हणजे मूळ आमचा ग्रंथ कुठला येतो? लीळा चरित्र. तुम्हाला महानवत तत्वज्ञान जाणून घ्यायचं आहे का? मग तुम्हाला लीळा चरित्राशिवाय वेगळा पर्याय कुठला नाही. मग लीळा चरित्रातनं मग स्मृतीस्थळ आहे, सूत्रपाठ आहे वगैरे, मग पुढचे ग्रंथ आहेत. त्या त्या ग्रंथातनं ते तत्वज्ञान जे आहे ते तुम्हाला आचार पर, विचार पर हे सगळं त्याच्यातनं प्राप्त होत राहतं. म्हणजे एक जे काही स्वामींचं वचन एक जरी प्राप्त झालं तर त्याच्यातनं तुम्हाला अख्खे वचन, जर का तुम्ही म्हटले हे वचन मला आज आम्ही ऐकलं, तर हे वचन कुठल्या प्रकरणातलं आहे? मुळात हे कशातलं आहे? हे सूत्रपाठातलं आहे. मग सूत्रपाठातल्या कुठल्या प्रकरणातलं आहे? मग तुम्हाला लीळा चरित्रामध्ये सूत्रसूची दिलेली आहे. त्या सूत्रसूचीमध्ये ते वचन तुम्हाला कळेल. हे आचाराचं पहिलं वचन आहे बरं का. स्वदेश स्वग्राम संबंधी याचा संबंध विशेषतः त्याज्य, त्याग वचनातलं पहिलं वचन समजा ते आहे. मग आता ते वचन वाचायला कुठे मिळेल आपल्याला? सूत्रपाठामध्ये मिळेल. मग सूत्रपाठ ग्रंथ तुम्ही किती वचनांसाठी प्राप्त केला? एकच वचन वाचायचंय. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला सूत्रपाठ उघडावा लागेल. सूत्रपाठ उघडला तुम्ही तर किती वचनं मिळतील? त्याच्यात एकच वचन वाचायला मिळेल का? ना, सगळी वचनं वाचायला मिळतील. तुम्ही एक वचन वाचलं की त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा हे संबंधी असं, म्हणजे नातलगांचा संबंध जो आहे तो विशेषतः त्याज्य, म्हणजे नातलगांच्या जवळ अजिबात राहायचं नाही. तुम्हाला प्रश्न होईल का नाही राहायचं बरं? का? नातलग तर आमचे चांगले आहेत, उपदेशी आहेत, काही दीक्षित पण आहेत आमचे नातलग, मग त्यांच्या संपर्कात का नाही राहायचं ना? लगेच पुढचं वचन त्याचं उत्तर आहे की नातलगांसोबत तुम्ही राहिलात तर तुमचं धर्म आचरण होऊ शकत नाही. तुमचे नातलग उपदेशी असोत नाही तर दीक्षित असोत. लक्षात घ्या बरं, स्वामींचं स्पष्ट सांगणं काय आहे की तुमचे नातलग दीक्षित जरी असले
आणि ते तुमच्या सोबत असले तर काय होईल, त्यांच्या सुखीये दुखीये मन विक्षेपे, जे त्यांना काही इजा झाली, काही ताप आला, काय झालं की तुमचं मन स्मरणात न राहता त्यांच्यामध्येच राहणार. आपण इकडे मार्गात जरी असलो तरी त्यांना काही ताप आला की इथून फोन करून आपण विचारतो की नाही. संपर्क असल्यामुळे कुठे आहोत आपण, मार्गात, आठवण कुणाची आली, त्यांची. म्हणजे का आली, जगामध्ये कितीतरी लोकांना ताप येतो, मग त्यांनाच फोन का करतो, कारण ते आपले नातलग आहेत. मग जेवढ्या वेळ तुमचा फोन चालतो तेवढ्या वेळ आपलं स्मरण बंद आहे, विधी पालन बंद आहे. ह्याला म्हणतात संबंधी अधिकार नाही. म्हणजे तेवढ्या वेळ आपला देवधर्म जो आहे तो ठाकल्या जातो, बंद पडतो. म्हणून म्हणजे अशी वचनांचा क्रम लावलाय, अनुक्रम लावलेला आहे. आणि त्यानुसार ती वचनं, त्याग वाक्य असं सरसकट निरूपण केले आहेत की दुसरं वचन जर का तुम्ही वाचलं तर तिसरं वचन वाचल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. असं करून आचाराची जेवढी वचनं आहेत तेवढी वाचल्या जातील. पुढे आचारमाळिका वाचल्या जाईल. पण वचन कुठलं पाहिजे होतं, किती वचनं पाहिजे होते आपल्याला, एकच वचन वाचायचं होतं. परंतु एक वचन वाचायला सूत्रपाठ काढला तर अवघ जे वस्त्र आहे, सूत्रपाठ रूपी स्वामींच्या आज्ञा रूपी जे वस्त्र आहे तेवढंच्या तेवढं आपल्याला प्राप्त झालं. आणि स्वामी सांगतात इतर काही वाचण्यापेक्षा, इतर काही लक्षात ठेवण्यापेक्षा हे वचन, हा वचनार्थ, वचन जाऊन ये दीजे. म्हणजे वचन आणि वचनार्थ दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि वचन जाऊ नये दीजे म्हणजे एकही वचन जे तुम्ही पाठांतर केलेलं आहे, जे आचरणात आणलेलं आहे, ते एकही वचन तुमच्याकडनं गहाळ झालं नाही पाहिजे, म्हणजे हरवलं नाही पाहिजे. तुम्ही अलंकार बनवता ना, मग अलंकार किती सांभाळून ठेवतो आपण, असं काढलं की कुठे ठेवतो, लगेच त्या लॉकर मध्ये जातात. इकडे तिकडे ठेवतो का आपण, नाही. चप्पल इकडे तिकडे काढून टाकतो आपण. आपल्याला निरूपण समजत लक्षात राहत नाही की आता चप्पल नेमकी काढली कुठे, आपल्या लक्षात राहत नाही. पण तसं दागिन्यांच्या बाबतीत करतो का आपण, नाही. एक एक दागिना महत्वाचा आहे, त्याचं जतन केल्या जातं. त्या पद्धतीने एक एक वचन आमचा एक दागिना आहे. एक एक वचन जसं तुम्ही तुमच्या आचरणामध्ये आणाल तसं तसं तुमचा शृंगार वाढत जातो. शृंगार आपण जे सोन्याच्या दागिन्याने करतो, देहाचा शृंगार, पण जीव स्वरूपाचा जो शृंगार आहे तो अशा या दागिन्यांनी, सोन्याच्या दागिन्याने नाही होत. तो वचन रूपी जो काही दागिना आहे, विधी रूपी जो दागिना आहे, तो एक एक दागिना म्हणजे एक एक विधी तुम्ही जेव्हा स्वीकाराल तस तसं आपल्या जीव स्वरूपावर तो शृंगार होतो. आणि तो कोणाला आवडतो, तो परमेश्वराला आवडतो. तुम्ही सोन्याचं किती शृंगार केला तर तो जीवाला आवडेल, पण तो देवाला आवडणार नाही. आणि विधींचा जो शृंगार तुम्ही कराल तो देवाला आवडेल, तो जीवांना आवडणार नाही. तुमचेच घरचे लोक म्हणतात काय तुम्ही दिवसभर गाठी घेऊन बसता, काय दिवसभर तुम्ही लीळाचरित्र घेऊन बसता. त्यांना तुम्ही टीव्ही बघत असताना दिसले त्यांना बरं वाटेल, पेपर वाचताना दिसले तर बरं वाटेल, परंतु लीळाचरित्र तुम्ही दिवसभर घेऊन बसले त्यांना ते त्रास व्हायला लागतो. म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी आपण चांगलं कार्य करतो आहोत, स्मरण करतो आहोत, परंतु ते जीवाला मात्र आवडत नसतं. काही लोक म्हणतात ना, तुम्ही आजकाल खूपच देवदेव करायला लागले. आता काही ग्रस्त मंडळी निरूपणाला येतात किंवा 5 दिवस आम्ही मुक्कामी थांबणार आहोत, ते काही लोक त्यांना नावं ठेवतात. ते काय, त्यांना काही दीक्षा घ्यायची का, काय करायचंय. आता इथे शेत सोडून हे चालले निरूपणाला, ते खूपच देवदेव करायला लागले. म्हणजे त्या लोकांना जीवाला तुम्ही देवदेव केलेला अजिबात आवडत नसतो. आणि परमेश्वराला तुम्ही समाज केलेलं देवाला आवडत नसतं. म्हणजे देवाला जे आवडतं ते करण्याला आपण नेहमी प्राधान्य दिलं पाहिजे. कारण की आपलं आयुष्य समाजासाठी गेलेलं आहे, नातलगांसाठी गेलेलं आहे. त्यांनी जे म्हणावं ते आपण करावं, त्यांना वाईट वाटू नये ते करावं, ते काय म्हणतील म्हणून ते करावं. परंतु परमेश्वराला काय अपेक्षित आहे ते करण्यासाठी तुम्हाला आता काय करावं लागेल, दशी धरावी लागेल. म्हणजे कसली, एक तर नामस्मरणाची दशी आहे. आणि नामस्मरणाने काय होणार आहे की सकळ साह्य होणार. नामस्मरण का सांगितलं, येथीची दशी म्हणजे दशा नाही म्हटलं. जसं ते चादरीला वगैरे जे असतात ना, बाजूनी जे धागे असतात
त्या धाग्यांना ते दशी म्हटलेलं आहे. स्वामींनी किती दशा सांगितल्या वचनामध्ये? एथीची दशी म्हणजे एकच वचनी, एकच दशी धरायची. कुठली? नाम स्मरणाची दशी. का बरं? कारण की नामामुळेच वेद होणार, नामामुळेच बोध होणार, नामामुळेच अनुसरण घडणार आहे. म्हणजे परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी ज्या काही नव गोष्टी आहेत, परमेश्वराकडे जाण्यासाठी म्हणून पण, किंवा जाताना जे काही अडथळे येणार आहेत त्या अडथळ्यांपासून आपल्याला त्या संकटापासून वाचवण्यासाठी म्हणून पण काय उपयुक्त आहे? फक्त नामच आहे. त्या नामामुळेच सगळं प्राप्त होणार. ज्ञान असेल, अनुसरण असेल, परमेश्वराची आवडी असेल आणि देवाचं स्मरण देखील असेल, ते देखील तुमचं नामस्मरणाशिवाय होणार नाही. तुम्ही म्हटले आम्ही हे करू, ते करू, अमक करू, तमक करू, नाही चालत. तुम्ही म्हटले आम्ही भरपूर फुलं वाहू, नाही उपयोग त्याचा. तुम्ही म्हटले आम्ही भरपूर दिवे लावू, तरी सुद्धा देव होणार नाही, बोध होणार नाही, वेद होणार नाही, स्मरण होणार नाही देवाचं. त्यासाठी तुम्हाला नामच घ्यावं लागेल, नामाचं स्मरण करावं लागेल, तरच देवाच्या नामाने वेद होईल, बोध होईल, स्मरण होईल, अनुसरण होईल. ही एकच दशी आम्हाला धरायची. बाकीचे सगळे वचन तुम्हाला आपोआप त्याच्यातनं प्राप्त होणार आहेत. म्हणजे इत्यादी प्रकारे जसं स्थान करायला लोक जातात ना, मग ते म्हणतात मग ईश्वीच्या पुढे कुठलं स्थान आहे बरं, किंवा मग आम्ही मेहकर आहे, मग मेहकरला कसं जायचं? आम्ही त्यांना सांगतो तुम्ही फक्त ईश्वीला जा. ईश्वीला एकदा पोहोचले की तिथेच विचारायचं मेहकरला कसं जायचं. एक स्थान जर का तुम्हाला भेटलं की पुढचे सगळ्या स्थानांचा क्रम तुम्हाला प्रत्येक स्थानाला भेटत राहतो. मेहकरला गेलं की त्याच्या पुढची स्थाने विचारा, तिथे गेले की त्याच्या पुढचं स्थान विचारा. एक स्थान भेटलं की सगळी स्थानं क्रमाने व्यवस्थित विधीपूर्वक वंदन होतील. एक वचन जर का मिळालं तर त्याला पूरक सगळे वचन आपल्याला भेटणार आहेत. आणि हे सगळी वचन कशातनं आलेली आहेत? लीळा चरित्र. म्हणून स्वामी तेही वचन सांगून ठेवलं, अर्थ तो प्रकरण वशे. कुठल्याही वचनाचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, सिद्धांतिक अर्थ, ते वचन स्वामींनी का निरूपण केलं, कुठे निरूपण केलं, कुणाला निरूपण केलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला लीळेकडे जावं लागेल. म्हणजे तुम्ही वचन वाचत असाल तर तुम्हाला त्याची लीळा वाचावीच लागणार, तुम्ही वाचणारच. आणि लीळा जर का वाचत असाल तर त्याच्यामध्ये वचन हे येणारच आहे. म्हणजे एकाला एक बरोबर पूरक आहे ते सगळं काय. आणि म्हणून हे जर का आपण वाचत असू आणि ते वाचता वाचता सहज आपण श्री प्रभू चरित्रात जातो, ते वाचता वाचता लगेच आपण स्मृतीस्थळात जातो. स्मृतीस्थळाचा जो जिथे समारोप होतो तिथे आपण मार्गरूढीमध्ये जातो, वृद्धाचारामध्ये जातो, मार्गरूढीमध्ये जातो. म्हणजे असा तो क्रम आहे बरोबर, की जे तुम्हाला त्या परमेश्वराच्या कुठल्याही क्रियेपासून लांब करत नाही, बरोबर त्याच्याशी तो जोडून ठेवतो. तसं आता आपण पोथीला आलो, सकाळी उठलं की आपण लगेच स्मरण करतो, नंतर मग स्थान वंदन वगैरे सगळं आपलं सुरू आहे. काही पूजा अवसर काही लोक म्हणतात, काही लोक सूत्रपाठाचं पारायण करतात. ते झालं की उदक आहे, ते झालं की पोथी आहे, मग परत उटी आहे, आरती आहे. म्हणजे तो क्रम जोडलेला आहे असा एकदम. परत आता पोथी झाली की लगेच पूजा अवसर आहे, स्थान वंदन आहे, परत आरती आहे. म्हणजे हा क्रम जो आहे त्या क्रमातला आपण जोडल्या जातो. म्हणून मार्गात का राहावं, तर मार्गामध्ये हा क्रम दिवसभराचा सुरू राहतो. कोणी 3ला उठतं, कोणी 4ला उठतं. आणि त्यांच्या देखोवेखी आपण सुद्धा झोपून राहणार का? आपण सगळे उठले ना आपण झोपून नाही राहू शकत. आपणही उठणार, आपणही स्मरण करणार. स्मरण झालं की देवपूजा, देवपूजा झाली की पुढे अभ्यास असतो, तो झाला की विजनाला जायचं, ते झालं की परत तिकडून आलं की भोजन वगैरे झालं की लगेच परत दुपारी पोथी असते, पोथी संपत नाही की लगेच मार्गाचा व्यापार सेवा असते, तो आटपून आलं की संध्याकाळची देवपूजा, परत सकाळचा अभ्यास जो आहे त्याची चिंतनी, पोथीची चिंतनी. म्हणजे त्या क्रमामध्ये आपण जोडल्या जातो. फक्त एका क्रमामध्ये सहभागी झालात की सगळे क्रम तुम्हाला क्रमशीर मिळत असतात. तसं एक वचन जर का तुम्हाला प्राप्त झालं आणि एका वचनाचं पालन तुम्ही करायला लागले
तर पुढची सगळी वचनं जी आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. नुसतं भिक्षेचं एक वचन जर का पाळलं तर काय आहे की त्या भिक्षेच्या वचनामध्ये कितीतरी वचनं समाविष्ट आहेत की भिक्षेला जायचंय का, मग आधी स्मरण करा. भिक्षेला जायचं आहे का, मग एकीकडून जा, एकीकडून आतमध्ये, म्हणजे एकीकडनं एका रस्त्याने गावात गेलं की दुसऱ्या रस्त्याने गावाच्या बाहेर यायचं, त्याच रस्त्याने परत यायचं नाही. म्हणजे हे वचन त्याच्यात मिळतं. हिंसा टाळावी, हिंसारूप ज्या जागा आहे तिथे भिक्षा मागायची नाही. म्हणजे हिंसारूप जागेचा आपल्याला बरोबर त्या ठिकाणी वियोग करता येतो. म्हणजे ते एक वचन पालन त्याच्यामध्ये होतं. बरं, भिक्षा मागत असताना देवाचा आठवा आहे की परमेश्वर आमचे देव कुठे मिळतात का. भिक्षा मागायला जातात त्यांना भिक्षेपेक्षा परमेश्वर भेटतात का कुठे आपल्याला, ते आम्हाला त्याच्यामध्ये ते चिंतन असलं पाहिजे. ते एक चिंतन त्याच्यामध्ये घडतं. आणि तिकडून येत असताना, भिक्षा मागत असताना काही चांगले पदार्थ भिक्षेमध्ये येतात, चांगली तूप लावलेली पोळी असते वगैरे, पण आपला तो गोडाचा परिच्छेद असेल तर आपण काय म्हणतो, नाही आम्ही पोळी वाढू नका, घास कुटका काय भाकरी असेल शिळी जरी असली तर चालेल, पण ते मिष्टान्न वाढू नका, तूप वाढू नका, तेल वाढू नका, असं आपण त्याचा परिच्छेद करतो. कोणासाठी केला परिच्छेदा, देवानी सांगितल्यामुळे त्या परिच्छेदाच्या वचनाचं पालन परत त्याच्यामध्ये घडतं. मग काय खातो आपण, वृक्षांना खातो, तर वृक्षांना खाण्याचं जे काही आज्ञा पालन देवाने दिलेली आहे ते आज्ञा जी दिलेली त्याचं पालन आपल्याकडनं घडतं. एक भिक्षा जर का मागायचं म्हटलं तर एवढे वचन त्याच्यामध्ये आहेत. आणि ते करत असताना जर का दुसरे कोणी साधू भेटले तर आपल्या भिक्षेतलं त्यांना द्यावं. म्हणजे ते आपल्याला अभ्यागत म्हणून आलेले आहेत. तसं आता आपल्याकडे कोणी पाहुणे आलेले आपण त्यांना चहा वगैरे बनवून देतो, स्वयंपाक बनवतो, पण ते आटनादिक्रमाने चालणारे जे साधू आहेत ते थोडी स्वयंपाक बनवू शकतात. ते काय करतील, अजून 2 जरी जास्त भिक्षा मागतील आणि जे अभ्यागत भेटलेत त्यांच्यासाठी पण ती भिक्षा आणून, म्हणजे अजून एक अभ्यागत भेटीनंतर एकत्र खानपान कीजे ते वचन, ते भेटल्यानंतर काहीतरी धर्मवार्ता, म्हणजे एका वचनात किती वचने, असे किती सगळे वचन जरी तुम्ही घेतले तर त्याच्यामध्ये एका वचनावरून इतर सगळे वचन आपल्याला थोडे 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 पाळता येतात. मगाशी मी सांगितलं की नित्यविधी असेल तर निमित्तविधी चालत नाही, आणि निमित्तविधीत असलो तर नित्यविधी चालत नाही. पण मुळात तसं नाहीये. तुम्ही जेव्हा नित्यविधीमध्ये असता आणि त्यावेळेला अशक्त व्यक्ती कोणी भेटली तर त्यांची सेवा त्या ठिकाणी होते. किंवा आता सांगितल्याप्रमाणे कोणी इतर अजून अभ्यागत भेटले तर त्यांच्या ठिकाणी आपल्याला त्यांना आपल्याच भिक्षेतला अन्न त्यांना देण्याचं जे काही विधी आहे तो म्हणजे तो निमित्त विधीच झालेला आहे. त्यासोबतच आपल्या भिक्षा मागितल्यामुळे ईश्वर आज्ञेप्रमाणे आपण भिक्षा मागितली तर जे भिक्षा वाढत आहेत त्यांनाही त्याचं थोडंफार काही गोमटं मिळतं. हा सुद्धा एक निमित्त विधीतलाच भाग आहे. आता जेव्हा आपण निमित्त विधी म्हणजे लोकांतामध्ये येतो, नित्यविधी म्हणजे एकांत आणि निमित्त विधी म्हणजे लोकांत, मार्गात येऊन राहिलो तरी मार्गात आल्यानंतर देखील आपला नित्यविधी चालू राहतो. म्हणजे स्मरण आपलं जे आहे तो नित्यविधी आहे. तुम्ही तुमची देवपूजा करता, हा नित्यविधीच आहे. तुम्ही तुमचं सेवादास्य करता, हा सुद्धा नित्यविधीच आहे. निमित्त विधीतला नित्यविधी आहे. नित्यविधी पण त्याच्यामध्ये घडतो आणि निमित्त विधी देखील त्याच्यामध्ये घडतो. तुम्ही जर का तुमचं विजनाला गेलात, शेतामध्ये गेलात आणि त्या ठिकाणी शास्त्र चिंतन वगैरे तुम्ही करत असाल तर तो सुद्धा निमित्त विधीमध्ये राहून केलेला नित्यविधीच आहे. तुम्हाला साधायचा असेल तर बरोबर तुम्ही एका विधीमध्ये दुसरा विधी साधू शकता, दुसऱ्या विधीत तिसरा विधी साधू शकतो. असे विधीला विधी साधतात. म्हणूनच आमचे स्वामी सांगतात, विधी करिता विधी स्फुरे. एक विधी करता एक विधी स्फुरे, आणि विधी करिता विधी घडे, स्फुरे देखील आणि घडे देखील. कधी कधी आपल्याला फक्त स्फुरे म्हणजे स्फूर्त बरं का, फक्त की हे असं केलं पाहिजे बरं का, फक्त स्फूर्त आपल्याला. समजा हवा आली, धूळ उडते, पाणी मारलं पाहिजे बरं का, इथे स्फुरलं आपल्याला. पण घडे का, घडे नाही, कोणीतरी मारलं पाहिजे, आपण नाही मारणार. मग एखादी व्यक्ती आहे भटोबासांसारखी ज्यांना स्फूर्त देखील आणि ज्यांच्याकडनं तो विधी घडतो देखील,
दोन्ही गोष्टी होतात. म्हणून पूर्ण फक्त महत्वाचं नाही, तर घडणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून सांगितलं एकच विधी करायचा, एका विधीला दुसरा विधी तिथे असतोच, दुसऱ्या विधीला तिसरा विधी, चौथा विधी असे जोडलेले असतात. आणि म्हणूनच सांगतात डोमेग्रामी आमचे स्वामी जेव्हा उदास झाले त्यावेळेला आचार्य भटोबास फुलांचे अलंकार जे आहेत ते तयार करत होते. एक विधी सुरू होता. बाईसा सांगतात की ऐसे नाही ऐसे स्वामी उदास झाले. लगेच भटोबासांना स्फुरलं की काय केलं पाहिजे, श्री प्रभूंची जी प्रसाद दुटी आहे ती प्रसाद दुटी स्वामींकडे नेली पाहिजे, त्यांना ते घेण्याविषयी आपण विनंती केली पाहिजे. आणि ती विनंती बरोबर त्यांनी केलेली आहे. आणि ती विनंती करत असताना फक्त वस्त्र दिसेल, आपण दिसणार नाही, अशा प्रकारचं त्या दातृत्वामध्ये ते कौशल्य त्यांनी वापरलेलं आहे, उपयोगामध्ये नेलेलं आहे. म्हणजे दातृत्व करताना तुम्हाला ते कुशलतेने दातृत्व करता आलं पाहिजे. एकदा कोणी अधिकरण आलेले, मग त्यांना आम्ही काय केलं, ते बडीशोप, ओवा आणि आळशी है ना, अशा तिन्ही गोष्टी दिल्या. त्यांना दिलं, ते त्यांचं म्हणजे खाण्याची मनस्थिती होती नव्हती अशी होती. ते म्हणे काय काय आहे, म्हटलं हे बडीशोप आहे मुखशुद्धीसाठी, ओवा आहे ह्याच्याने पोटाला त्रास होत नाही जेवल्यानंतर खाल्ल्यावर, आणि आळशी आहे याच्याने कफ होत नाही. म्हणजे त्याचं विश्लेषण मी केलं. ते म्हणाले थोडं थोडं द्या सगळंच. म्हणजे आपण जे दातृत्व करतो आहे त्याच्यामध्ये ती विनम्रता पण पाहिजे आणि ते समजवून सांगता पण आलं पाहिजे. त्या दातृत्वामध्ये अहंकार आला ते क्रिया तिथे थांबून जाते, किंवा त्या क्रियेचं योग्य प्रकारे आपण विश्लेषण कदाचित नाही देऊ शकलो तर ते विधी तिथे थांबल्या जाऊ शकतो. आणि म्हणून सगळ्याच गोष्टी घडल्या पाहिजेत. आता आपला विषय काय सुरू होता की सेवा एकदम सोपी असते, परंतु त्या सेवेमध्ये जर का आपण कुशलता जर का केली तर ती सेवा आपल्याला प्रेमोपायापर्यंत पण घेऊन जाऊ शकते. आणि सेवेमध्ये जर का अकुशलता घडली तर कुठेतरी नित्य नरकाकडे पण आपण जाऊ शकतो. सेवा तीच आहे, फक्त ती सकारात्मकपणे आणि विधीपूर्वक झाली तर मग विधी करता विधीच घडेल. आणि ती सेवा कुशलतेने जर का केली तर विधी करिता अविधीचा सुद्धा संचार त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि म्हणून इत्यादी प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, परमेश्वराच्या आज्ञेचं पालन. वचनरूप जे परमेश्वर आहेत, आता प्रत्यक्ष स्वामी आम्हाला इथे निरूपण करण्यासाठी उपस्थित नाहीत, पण स्वामींनी जे जे काही निरूपण केलेलं आहे ते निरूपण मात्र आपल्याकडे उपलब्ध आहे. ते निरूपणाचा अर्थ समजत नसेल तर ते सांगणारे ईश्वर अधिष्ठित अधिकरण जे आहेत मोठे, ते सुद्धा आम्हाला देवाने उपस्थित करून दिलेले आहेत. आणि त्याही व्यतिरिक्त तुम्ही स्वतःच देखील चिंतन मनन करून त्यांच्याकडे पूस प्रश्न करू शकता. त्याविषयी जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा सुद्धा आपण त्यांच्याकडे व्यक्त करू शकतो. अशा पद्धतीने वचनरूप परमेश्वराशी आपण जोडल्या जावं यासाठी सर्व जे काही उपाय असतील ते उपाय आम्हाला देवाने उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की पूर्वीच्या लोकांपेक्षाही आपल्याला अभ्यास करायला जास्त सुविधा आहेत बरं का. व्यापही जास्त झाला आणि सुविधाही जास्त झाल्या. आधीच्या लोकांना सुविधा जास्त नव्हत्या आणि व्यापही जास्त नव्हता, म्हणून देवा धर्मासाठी जुनी लोक जे आहेत ते बरोबर वेळ काढायची. माझ्या लहानपणी आठवतं की आमच्याकडे की म्हणजे पुरुष मंडळी सुद्धा वेळात वेळ काढून बरोबर तिथे उपस्थित असायची. अलीकडच्या काळामध्ये लोकांचा थोडासा जे काही गर्दी असते ती गर्दी हळूहळू जमते, म्हणजे एकदम जमत नाही धर्म कार्यासाठी. आणि इतर जर का काही असेल तर एका झटक्यामध्ये गर्दी जमू शकते. म्हणजे आपला इतर व्यापही झाला आणि सुविधा सुद्धा देवाने उपलब्ध करून दिला. आणि म्हणून आम्हाला ते जे काही वचन देवाने उपलब्ध करून दिलेले आहेत यामध्येही देवाचाच मनोधर्म आहे. आमच्या स्वामींनी कुठेही ते लिहायला सांगितलेले त्याची काही आज्ञा दिलेली नव्हती, परंतु भविष्य काळामध्ये स्वामींनी ते निरूपण करून ठेवलेले आहेत.
आणि बाकीच्यांनी भटोबा उपलक्षणे यांनी ते पाठांतर करून ठेवलेले आहे, त्यांच्या ते लक्षात आहे. कारण आधीच्या काळामध्ये जो व्याप नव्हता, तर नसलेल्या व्यापामुळे आपल्या मनामध्ये आठवणीमध्ये इतक्या काही गोष्टी राहायच्या, जशाच्या तशा लक्षात राहायच्या. आमचे जे कैवल्यवासी भालोदकर बाबा होते, त्यांच्या सगळं असं लक्षात असायचं. आम्ही ते सांगायचे, आम्ही 1978 मध्ये अमक्या अमक्या ठिकाणी चातुर्मास होती, किंवा 1960 मध्ये आमची अमक्या अमक्या ठिकाणी चातुर्मास होती, आणि या तारखेला दुपारी 3 वाजता आम्ही तिथून निघालो होतो. आता एवढं कुठे लक्षात राहतं? आता जर का विचारलं तुम्ही कधी आलात, तर आपल्याला लक्षात राहत नाही कधी आलो आपण, किती वाजता आलो हे पण आपल्याला एकदम परफेक्टली सांगता येत नाही. जुने जेवढे कोणी अधिकरण आहेत ते सांगायचे. आमचा अनुभव बाबांशी, भालोदकर बाबांशी, तर ते असं सगळ्याच्या सगळे तारीख, वार आणि ती वेळ, या तिन्ही गोष्टी ते बरोबर सांगायच्या. एवढं लक्षात त्यांच्या असायचं की कशामुळे हे, कारण की इतर व्याप जो आहे तो इतर व्याप त्यांचा कमी आहे. ईश्वराला सोडून दुसरं काहीच डोक्यामध्ये नसल्यामुळे, अंतकरणात नसल्यामुळे अनेक न सामायतेत बरोबर अनंत जे आहेत ते सामावल्या जात असतात. आणि म्हणून आता परमेश्वर नाहीत, परमेश्वर होते तोपर्यंत सगळं सोपं आहे. आपण चुकलं तरी लगेच देव सांगणार आहेत आपल्याला. पण नंतरचा जो काळ आहे, असन्निधान धर्म, त्याच्यामध्ये ही सोयच नाहीये. आपण चुकलो की चुकलोच, आपल्याला कोण सांगणार की बाबा हे चुकले तुम्ही, किंवा हे बरोबर करायचं हे कोण सांगणार? जर का आपण ज्ञात विरक्तांच्या संगतीमध्ये असू तर ते सांगतील आपल्याला. गुरुच्या सन्निधानात जर का आपण असू तर ते गुरु आपल्याला सांगतील. आमचा अनुभव आहे की मार्गात होतो तोपर्यंत सगळ्याच गोष्टी बरोबर असायच्या, गुरु निमित्तांच्याच आज्ञेने असायच्या. मग तिकडे मोठे बाबा पण आहे, समोसरचे मामाजी पण आहेत, परत गुरुतुल्य काही मंडळी आमच्या हॉलमध्ये पण असायचे. आत्ताचे समोसरचे बाबा आहेत वगैरे तसे, की म्हणजे आम्हाला पूर्णपणे तो क्रम होता की कुठेच चुकणं हा प्रकारच नव्हता. चुकलं की लगेच तिथे सांगितलं जायचं, हे असं नाही करायचं, हे असं नाही करायचं, लगेच ते प्राप्त व्हायचं. परंतु मग मार्गातनं जर का आपण आपापल्या परत आश्रमामध्ये आल्यानंतर मग ती उणीव भासते आपल्याला की आता सांगणार कोणी नाही. मग आता काय करायचं? मग आता जे अभ्यासलेलं आहे त्या अभ्यासातली जी काही वचनं आहेत, जे काही देवाचं आज्ञा आहेत, त्या आज्ञेचं पालन आता आपल्याला करायचे. ते वचनं आपल्याला त्यावेळी आठवल्या गेली पाहिजेत. आता आपल्याला वचनरूप परमेश्वराचं जे सन्निधान आहे, ते वचनरूप परमेश्वराचं सन्निधान आपल्याला एकांकामध्ये किंवा नित्यविधीमध्ये आपल्याला ते उपयोगी पडणार आहेत. तुम्ही भिक्षेला गेलात तर तुम्ही एकटेच जाणार आहात. मग तिथे घर न निवडीत भिक्षा कीजे हे सांगायला आता स्वामी येणार नाही, कारण स्वामी हे सांगूनच गेलेले आहेत आपल्याला. मग तिथे आम्हाला ते वचन आठवलं पाहिजे, वचन सांगणारे देव आठवले पाहिजेत. बरोबर ते जे घर आहे न निवडीतच भिक्षा करणार. मग त्याच्यामध्ये कुठे हिंसा असेल तर ते सुद्धा देवाने सांगितलेलं आहे. तर बरोबर त्यावेळेला ते वचन आपल्याला तिथे आठवल्या गेलं पाहिजे. ते वचन आमच्यासाठी आता मार्गदर्शक आहे. ते वचनच परमेश्वर आहे, ते वचनच आमचे गुरु आहेत, ते वचनच आमचं मार्गदर्शक आहेत. आणि त्या विधीच्या वेळेला ते वचन जर का तुम्हाला आठवलं तर बरोबर विधी तर घडतोच. परंतु निषेध जर का त्या ठिकाणी काही उपस्थित होत असेल, अविधी जर का त्या ठिकाणी काही उपस्थित होत असेल, तर तो अविधी देखील त्या वेळेला त्या वचन आठवल्यामुळेच तो टळत असतो. जर का मुंगे असतील तर आपण सरळ त्याच्यावरून चालत जाणार आहोत, आपल्याला काही पडलेलं नाही त्या मुंग्यांचं. पण वचन जर का आठवलं की हिंसा अधर्म जे देवाने सांगितलं ते जर का वचन आठवलं तर काय होईल? मुंग्या पायाखाली येतील का आपल्या? लगेच आपण सावधतेने पाऊल टाकून थोडं लांबून दुरून जाऊ, म्हणजे ते वचन तुम्हाला त्या वेळेला आज्ञा पालक म्हणून उपयोगी पडत असतं. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की परमेश्वराच्या त्या वचनाला आपल्याला काय करायचं आहे?
आपल्या हृदयामध्ये स्थान द्यायचं आहे, हृदयगाम्य करायचं आहे. इथे सांगितलं की परमेश्वराला काय करा, अंतर्गाम्य करा. पण कसं करणार? नुसतंच परमेश्वराला करता नाही येणार अंतर्गाम्य. तर परमेश्वराच्या प्रत्येक विधीला, परमेश्वराच्या प्रत्येक वचनाला आपल्याला अंतर्गाम्य करावं लागेल. परमेश्वराने जे जे आचार सांगितलेले आहे तो आचार अंतर्गाम्य करावा लागेल. नुसतंच परमेश्वर अंतर्गाम्य करून चालणार नाही. हे मी जे उदाहरण देतो की पुरणपोळीचं जेवण बनवा, नुसतीच पुरणपोळी बनवून कशी चालेल? त्याच्यासोबत तूप दिलं, सगळं दिलं, पण नुसतीच पुरणपोळी कशी खायची? मग त्याच्यासोबत इतर गोष्टी पण लागतातच. तर अजून तो पदार्थ खाण्याचा आनंद अजून वाढतो. तसं नुसतंच देव तुम्ही मनामध्ये ठेवल्याने चालणार नाही. जसं आई असेल, आई मुलाच्या सगळ्या आठवणी आठवते की नाही? तो होता तर त्याला हे आवडत होतं, ते आवडत होतं, अमकं होतं, तमकं होतं. म्हणजे नुसतंच मुलाला मनामध्ये साठवलेलं नाही, तर मुलाच्या संबंधित ज्या सवयी आहेत, आवडी आहेत, निवडी आहेत, ते सगळं आईनी साठवलेलं आहे आणि ते सगळं ती आठवत असते. त्या पद्धतीने इथे आम्हाला नुसतंच देव नाही आठवायचा, नुसतंच गाठी फिरवायची नाही, नुसतंच नाम घ्यायचं नाहीये, तर आम्हाला देवाने जे जे निरूपण केलं ते पण आठवता आलं पाहिजे. ते निरूपण देवाने कुठे केलेलं आहे ते पण आम्हाला आठवता आलं पाहिजे. कशा निमित्ताने केलेलं आहे ते आठवलं पाहिजे. कुणाला निरूपण केलं तेही आठवलं पाहिजे. परमेश्वराचा परिवारही आठवता आला पाहिजे. ते स्थानही आठवता आलं पाहिजे. ते गावही आठवता आलं पाहिजे. म्हणजे इत्यादी सगळ्या गोष्टी असल्या की तुम्हाला तो विधी सुद्धा बरोबर त्या ठिकाणी कुठला विधी देवाने सांगितलेला आहे तो विधी देखील त्यावेळेला बरोबर आठवतो. एखाद्याच विधी आठवला की मग आपल्याला निरूपण आठवेल, निरूपण आठवलं तर विधी आठवेल आणि या दोन्हीच्या योगाने देव आठवतील. आणि कधी देव आठवत असतील तर देवाच्या आठवणीने मग इतर विधी सुद्धा आपल्याला आठवतात. एकमेकाच्या आठवण्याने इतर एकमेक गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला बरोबर त्यावेळेला लक्षात येत असतात. आणि म्हणून इथे आम्हाला परमेश्वराचं प्रत्येक आज्ञा जे ती हृदयगाम्य करता आली म्हणजे ठेवता आली पाहिजे. तुम्ही काय करता, महिन्याभराचा किराणा असं भरून ठेवता की नाही? म्हणजे भरून ठेवतात लोक महिन्याभराचा किराणा. जेव्हा जे लागेल ते तुम्हाला माहिती असतं, महिला वर्गांना माहिती असतं ते की कुठल्या डब्यात काय ठेवलेलं आहे. एरवी पुरुषांना जर का सांगितलं त्या डब्यामध्ये आहे का तर ते अख्खे डबे काढतील, पण ज्या डब्यात आहे तोच डबा नाही काढणार. त्यांना नाही लक्षात येत ते. पण महिलांना काय माहिती, त्यांना सगळं लक्षात राहतं, वचन लक्षात नाही राहणार, पण कुठल्या डब्यात काय ठेवलेलं त्यांना बरोबर लक्षात राहतं. ते रोज लागतं का? सगळं रोज नाही लागत, ते कधी काळीच लागणार आहे, पण भरून मात्र महिन्याभराचं ठेवलेलं आहे त्यांनी. तशा प्रकारे आम्हाला कुठलं वचन कधी उपयोगी पडणार आहे, कुठलं वचन कधी आठवायला निमित्त ठरणार आहे, कुठलं वचन कुठला विधी घडवण्याला निमित्त ठरणार आहे, कुठलं वचन कुठला दोष टाळण्याला निमित्त ठरणार आहे, हे आम्हाला माहिती नाही. म्हणून सर्व वचन, सर्व आज्ञा आमच्या हृदयामध्ये असल्या पाहिजेत. त्या योगानेच परमेश्वर आपल्या हृदयात राहणार आहे आणि त्याच योगाने विधी आमच्या हृदयात राहणार आहे. आणि ज्या वेळेला जो विधी उपलब्ध होईल त्यावेळेला तुम्हाला तो विधी बरोबर त्या संदर्भातलं वचन पण आठवेल. तुम्ही जर का भांडायला गेले तर कुठलं वचन आठवेल तुम्हाला? भांडते दोघे अन्याय. तुम्ही भांड्याला गेलाच, जीव स्वभाव आहे. स्वामी सांगतात ये दशे कार्य संन्यासात, पण कारण संन्यास नाही. मनात राग येतोच थोडासा, त्याचं कार्य तुम्ही प्रगट नाही करणार, हाय तुमचं वैराग्य आहे, ही तुमचं साधना आचरण आहे, पण मनात कदाचित येऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही भांड्याला गेलात तर तुम्हाला लगेच वचन आठवेल की नको, आपण भांडलो तर काय, भांडणारे दोघेही चुकीचेच आहेत असं देवाने सांगितलंय. मग आपल्यावर देव नाराज होतील. आपल्याला देवाची प्रसन्नता आणि देवाची खंती या दोघांचा विचार करायचा आहे, दोन्ही गोष्टींचा. नुसताच प्रसन्नतेचा विचार केला तर नुसतेच विधी घडतील, परंतु अविधी टळणार नाही. म्हणून खंती कशाने येते देवाला ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. पथ्य असतं कसं असतं, दोन्ही गोष्टी माहिती पाहिजेत. काय खायचं आणि काय नाही खायचं या दोन्ही गोष्टी माहिती असणं याला पथ्य म्हणतात. काय खायचं तेही खात बसलो, जे नाही खायचं तेही खात बसलो तर चालणार नाही.
किंवा काय नाही खायचं हे माहिती आहे आणि ते नाही खात बसलो आणि जे खायचं आहे तेही नाही खाल्लं, तर मग दोन्ही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. विधी पण माहिती असला पाहिजे, अविधी पण माहिती असला पाहिजे आणि बरोबर वेळेमध्ये विधी घडला पाहिजे आणि त्याच वेळेला अविधी पण आपल्याकडनं टळला पाहिजे. एखाद्याच अविधी उपलब्ध झाला, उपस्थित झाला, तर त्यावेळी अविधी पण टाळता आला पाहिजे आणि त्याच वेळेला विधी घडलाच पाहिजे. बरं का, अविधी टळतो आहे, त्या अविधीचा काही ना काही आपल्यावर असर होतोच. आपण कितीही वादळ आलं म्हणून दार खिडक्या लावून घेतलं, काहीतरी धूळ तर आतमध्ये येणारच आहे. तसं अविधीच्या संपर्कामध्ये आलो, अविधी घडू दिला नाही, पण अविधीचा कुठला तरी असर आपल्यामध्ये होऊ शकतो. आपण म्हटलो की आम्ही तिथे गेलो बरं का, परंतु आता जावं लागलं म्हणून गेलो, पण आम्ही तिथलं अजिबात अन्न ग्रहण केलं नाही. परंतु तिथली हवा लागली, तिथलं ऑक्सिजन, तिथलं वातावरण, तिथली ती भूमी, ह्याच्यामध्ये तर गेलो की नाही आपण. युधिष्ठिर धर्मराज जे होते ते कलियुग लागलं आणि त्यांना ते थांबावं लागलं. ते पुढचा जो राजा आहे त्याला बसवायचा आहे, परीक्षित राजा, आणि त्याच्यामध्ये आता कलियुग लागणार आहे. आता काय करायचं? मग त्यांनी काय केलं, कलियुगामध्ये म्हणजे त्यांचं 6-7 दिवस इथे मुक्काम होता कलियुगामध्ये आणि ते केल्यानंतर ते निघून गेले. परंतु त्या 7 दिवसात त्यांनी इथे कलियुगामध्ये अन्न ग्रहण केलं नाही, पाणी ग्रहण केलं नाही. आपलं तर इथे उदरनिर्वाह कलियुगामध्ये चालू आहे, सगळं खानपान सगळं चालू आहे. ते कलियुग एवढं वाईट आहे की त्यांनी त्या कलियुगातलं पाणी आणि अन्न ग्रहण केलं नाही. तरी सुद्धा युधिष्ठिरा निरय दर्शन हे संबंधीची केले असा पक्ष येतो लक्षण स्थळामध्ये, की काय झालं की त्यांना नरकाचं दर्शन करवलं गेलं. ज्यांनी कलियुगात जन्मच घेतलेला आहे, कलियुगात जे जगत आहेत, तर त्यांना नरक हे होणारच आहेत. कितीतरी नरक सांगितलेले आहेत. जसं जसं कलियुग सुरू आहे, जसं वाढत आहे कलियुगातलं जे कार्यकाळ, तसं तसं कलियुगामध्ये हिंसा वाढली, तमतम वाढली, चिडचिड वाढली, कितीतरी दोष इतके वाढलेले आहेत की आपल्याला असं वाटायला लागलं की हे कलियुगाचा आता अंतच आला की काय, 100 वर्षात कलियुगाचा अंत होईल, इतक्या प्रमाणामध्ये दोष वाढलेले आहेत. काही लोक म्हणतात आत्ताच एवढा आहे तर कलियुगाच्या अंती काय राहणार, 1,00,000 वर्षांनी काय असेल, 2,00,000 वर्षांनी काय असेल. जे जुने लोक आहेत, ज्यांनी 50 वर्षा आधीचा काळ बघितलेला आहे, तर त्यांच्यासाठी तर हे म्हणजे त्यांना बघताना इतका त्रास होतो या सगळ्या गोष्टी. अशा प्रकारचं हे कलियुग आहे आणि याच्यामध्ये नरक होणारच आहेत. परंतु युधिष्ठिराने मात्र असं काहीच केलं नाही. त्यांनी फक्त काय केलं, त्या ठिकाणी उपस्थित राहिले, बाकी काही घेतलं नाही. पण हवा घेतली, ऑक्सिजन घेतलं, ऑक्सिजनमुळे जगले. आणि ते ऑक्सिजन कुठलं होतं, कलियुगातलं होतं, मेड इन कलियुग होतं ते ऑक्सिजन. त्याच्यामुळे काय झालं, त्यांना नरकाचं दर्शन करवलं गेलं. नरक झाले नाहीत, पण नरकाचं दर्शन मात्र करवलं गेलं. तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेले, सरकारी हॉस्पिटल, मुंबईमध्ये काही मोठे हॉस्पिटल आहेत, तिथे फक्त एकदा फेरफटका मारून यायचा. निरय दर्शन काय असतं, नरकाचं दर्शन, दृश्यपर, ते तिथे तुम्हाला बघायला मिळते. एक एक पेशंट जर का तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला असं दुःख होईल एकदम, आणि लगेच तुम्ही येता येताच अनुसरण घरी याल. तुम्ही घरी याल का, अनुसरण कुठे याल, घरी नाही, आश्रमातच जाय. म्हणजे एवढे नरक आहेत, एवढे दुःख आहेत की ते जीवाला भोगावं लागते. ते दृष्ट ह्याच्यामध्येच आपल्याला ते सगळं बघायला मिळतं. अदृश्य नरक ते वेगळे आहेत, परत सैंगलोकी वगैरे जे भोगायचे. म्हणजे इतकं नरक याच्यामध्ये आहेत. आणि याच्यातनं आपल्याला आता काय करायचं आहे, परमेश्वराच्या खंतीचा विचार करायचा आहे की देवाला खंती कशामुळे येऊ शकते, कशामुळे येते, ते अविधी आम्हाला टाळायचे. सगळ्यात पहिले कदाचित देव आमच्या वागण्याने प्रसन्न नाही झाले तरी चालेल एखाद्या वेळेस, पण आमच्या वागण्यामुळे देव दुःखी झाले नाही पाहिजे, खंती आमच्यावर आली नाही पाहिजे. खंती आली की दुरावा वाढला आपला, देवातला आणि आपला दुरावा जो आहे तो वाढला. एखादी गोष्ट समजा
एखाद्या व्यक्तीशी आपण तुटक तुटक बोलतो आणि परत जर का खटकलं तर काय होतं, परत बोलणं बंद होऊन जातं. देवाचं आणि आपलं बोलणं बंद झालेलं आहे. नुसतीच भेट बंद झालेली अशी नाही, भेट तर झालेली नाहीच, परंतु इकडे आपल्याला भेट तर नाहीच परमेश्वराची, परंतु परमेश्वराशी संवादही जो आहे तो आपला राहिलेला नाही. आणि म्हणून तो संवाद जो आहे तो परमेश्वराचा आपल्याला होण्यासाठी काय करावं लागेल, विधीशी जोडावं लागेल आपल्याला स्वतःला. आणि परमेश्वराचा आणि आपला दुरावास फक्त अविधीमुळे वाढलेला आहे, बाकी इतर कुठलेही कारण देवाच्या आणि आपल्या अंतरामध्ये नाही. कशामुळे वाढलं, अविधीमुळे. आपल्यावर लोक नाराज का होतात, कारण की ते काहीतरी, आपण काहीतरी चुकलेलो आहोत. आपण लोकांवर नाराज का होतो, ते काहीतरी चुकलेले आहेत. मग परमेश्वर आपल्यावर नाराज का आहेत, कारण की आपण काहीतरी चुकलेलो आहोत. म्हणून परमेश्वर कुठेच चुकलेले नाहीत, परमेश्वर कधीच चुकत नाहीत. आपण परमेश्वराचं चुकीचं म्हणतो कधी कधी, पण चुकतो प्रत्येक वेळी आपण. अविधी आपल्याकडनं घडतो आणि म्हणून ज्ञान का असावं, वचन पाठांतर का असावे, त्याचं कारण ते आहे की त्यातनं आम्हाला अविधी काय आहे तोही कळतो आणि विधी काय आहे तोही कळतो. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी उत्तरार्ध 610 क्रमांकाच्या लीळेच्या संदर्भामध्ये पहिला भाग पहिल्या सत्रात बघितलेला होता आणि हा दुसऱ्या सत्रामध्ये त्याच लीळेचा दुसरा जो भाग आहे तो आपण श्रवण केलेला आहे. आता उर्वरित पुढचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तिसऱ्या सत्रामध्ये बघणार आहोत. दंडवत हो.